आता बघूयात काही महत्त्वाच्या बातम्या। नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस नेते भाजपसाठी काम करतात। काँग्रेसच्या या सगळ्या कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप आहे। माजी मंत्री पद्माकर वळवी आणि राजेंद्र गावित यांच्याबाबतचे पुरावे पक्ष श्रेष्ठींकडे दिले आहेत। या नेत्यांवरती शिस्तभंगाची कारवाई करावी। 150 कार्यकर्त्यांची पत्राद्वारे काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्याकडे मागणी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभा आहे। 2014 पासून सरकारने नुकसान भरपाई 32,000 कोटी दिले आहेत आणि आता ही नुकसान भरपाई देणार। चंद्रकांत पाटील यांचं शेतकऱ्यांना आश्वासन। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना सत्र न्यायालयाकडून पासपोर्ट नूतनीकरणाची परवानगी। शाळेतील शिक्षकांना कथित मारहाण प्रकरणामध्ये रितू तावडे यांच्यावरती खटला सुरू असताना हा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान यापूर्वी रितू तावडे यांनी दाखल केलेला डिस्चार्ज अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी हेरिटेज झाडांची कत्तल होणार। नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट दरम्यानच्या कामासाठी 800 झाडं तोडली जाणार आहेत। निसर्गप्रेमींची हरित लवादात धाव। पुढील सुनावणी 16 तारखेला, तर झाडे वाचवण्यासाठी चिपको आंदोलन करू, अंबादास दानवेंचा इशारा। माण तालुक्यातील पळकुटे गावातील एका आजींनी 40 वर्ष वाढवलेल्या झाडांची कंत्राटदार आणि सरपंचाकडून अनधिकृतपणे वृक्षतोड म्हणजे पोटच्या लेकरांची हत्याच। सयाजी शिंदे यांची या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया। कुर्ला परिसरामध्ये मनराज प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम। प्रतिष्ठानकडून मुंबई ठाणे जिल्ह्यातील तब्बल 1000 आशा आरोग्य सेविकांचा सन्मान। 451व्या मोफत आरोग्य शिबिरासह आणि मा शीला क्लिनिकचा 4था वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा। पद्मश्री अलोक जलोटा, पद्मश्री शास्त्रीय संगीत गायिका डॉक्टर सोमा घोष, प्रसिद्ध संगीतकार दिलीप सेन यांची या कार्यक्रमाला उपस्थिती। सोलापूर हैदराबाद विमान सेवा 17 एप्रिल पासून सुरू होणार। तिकीट बुकिंग सुरू झालंय। साधारण 3800 रुपये सोलापूर हैदराबाद विमान सेवेसाठी प्रवाशांना मोजावे लागतील। सुरुवातीला आठवड्यातील 5 दिवस ही विमान सेवा सुरू असेल। पुण्यामध्ये दिव्यांश फाउंडेशन आयोजित महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अस्मिता प्रोजेक्ट। अमृता फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। महिला पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार। धाराशिव जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी जिल्हा परिषदेचा महत्त्वाचा उपक्रम। संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये टीव्ही आणि मोबाईल बंद राहणार आहे। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अर्चना पाटील यांचा हा पुढाकार।